जाऊया मैदानामध्ये. इथे मॅच सुरू होणार आहे. भूमी 11 कुंदे विरुद्ध ध्रुव 11 कारबाव. कारबाव संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे. तर भूमी 11 कुंदे फलंदाज तेजस आणि सचिन मैदानामध्ये दाखल. चला पहिला बॉल लवकर टाकायचा आहे. रिस्ट्रिक्शन आहे टाइमचं. तुम्हाला 2:05 झालेत. पहिला बॉल 2:05 पडला तर 10 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटके टाकायचे. नाही टाकू शकलात तर क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन सुद्धा असेल. यस 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 यस. इथे फुल टॉस होता. चेंडू फिरवलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तिकडे एकच धाव मिळणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पोहोचतोय 1 वर. पहिलं षटक. 4 षटकांची मॅच. भूमी 11 कुंदे 1. बिग बॉस सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भव्य डे नाईट भगवा चषक धमाका आपण मैदानामध्ये बघतोय. गेले 30 वर्षांची परंपरा. त्यामुळे अनेक 29 विजेते या स्पर्धेने बघितलेले आहेत. आणि 30व्या पर्वातला विजेता कोण असणार. 3 वेगवेगळ्या पूलमधून 3 विजेते आपल्याला बघायला मिळतील. एकूण 12 प्राइज या स्पर्धेमध्ये खेळाडूंना मिळणार आहे. मुरबाड ग्रामीण विभागातून 7 प्राइजेस आहेत. अर्थात 7 संघ 7 पूल आहेत वेगवेगळ्या प्रकारे. 7 दिवसांमध्ये हे 7 पूल आपण या मैदानामध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर ओपन ग्रामीण विभागातले 2 पूल आहेत. त्याचबरोबर तालुका ओपन मधले 2 पूल आहेत. ओपन ग्रामीण मध्ये 4 पूल आहेत. अशा प्रकारे आपण 13 पूल या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. प्रत्येक पूल मध्ये 8 संघ आहेत. यावरून लक्षात येईल या स्पर्धेचा आवाका किती मोठा आहे. आणि फक्त 7 दिवस आणि 7 रात्रींमध्ये आपण ही स्पर्धा पूर्ण होताना बघणार आहोत. त्यामुळे नियोजन चांगलं आहे. दर्जेदार नियोजन असेल तरच अशा प्रकारच्या स्पर्धा यशस्वीपणे होऊ शकतात आणि 30 वर्ष सतत सुरू राहू शकतात. धावफलकाला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण बघतो हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आला. इतका आत आला की फलंदाज चकित झाला. वाह काय गोलंदाजी आहे. डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ कटर होता तो. रेग्युलर आपण बघू शकतो की हा लेग कटर आहे. उजव्या हाताचे गोलंदाज लेग कटर. डाव्या हाताचे गोलंदाज अगदी सहज लेग कटर टाकू शकतात. या उंच उंच चेंडू जातोय. फसलेला फटका. गोलंदाज स्वतः चेंडू खाली. पहिला फलंदाज भूमी 11 कुंदे संघाने गमावला. 1 गडी बाद 2 पहिल्या षटकामध्ये. दोन एक बडी बाद होतोय. अक्षयनं पहिल्याच षटकामध्ये खिंडार पाडलंय भूमी 11 कुंदेला. 2 या धावसंख्येवरती. तर पुन्हा एकदा अक्षय तयार आहे गोलंदाजीसाठी. एकदा का भिंतीला एखादी वीट निघाली ना की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात असं म्हटलं जातं. यावेळेस कव्हर्सला चेंडू होता. क्षेत्ररक्षकाकडून निसटल्यानंतर दोन्ही बाजूने क्षेत्ररक्षक आले. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवत होता. कव्हर्स आणि मिड ऑफ तिथे पोहोचलेत. 1 धाव प्राप्त होईल. पहिलं षटक संपलं. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सन्माननीय चंदू शेठ पडवळ यांच्याकडून एका षटकामध्ये 3 फलंदाजांना कुणी गोलंदाज बाद करत असेल तर 555 रुपयाचं बक्षीस आहे. हे प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळाडूंना.
एखाद्या चांगली कामगिरी करण्यासाठी कोणी बक्षीस देत असेल तर ती निश्चित चांगली गोष्ट आहे. प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो रात्री 2 वाजून गेलेले आहेत. असं असताना देखील आपला दर्जा दाखवण्याचा प्रयत्न हे खेळाडू करतायत. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी येणार आहे भूमी इलेव्हन कुंदे. 4 षटक 4 गोलंदाज. इथे कोणत्याही गोलंदाजाला रिपीट करता येणार नाहीये. तर नवीन गोलंदाजाबरोबर प्रत्येक वेळी षटकाची सुरुवात करावी लागेल संघनायकाला. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. भूमी इलेव्हन कुंदे. संकेत एक चेंडू खेळला 1 धाव. सचिन 1 चेंडू खेळला 1 धाव. 1 गडी बाद झालेला आहे कुंदे संघाचा. तर नगर कल्याण हायवे एंड कडून आता सुरुवात होणार आहे ती गोलंदाजीला. फलंदाज समोर संकेत. उजव्याच्या बाहेर चेंडू. फुलर लेनचा चेंडू तो लॉफ करतोय चेंडू. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक समोर. 1 धाव. धावफलकावरती 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत वातावरण इथे मॅच मध्ये आहे. अजून कुठल्याही प्रकारची अशांतता फलंदाजांकडून दिसत नाहीये. गोलंदाजाने त्यांना थोडंसं जखडून टाकलेलं आहे, थोडंसं बांधून टाकलेलं आहे, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेलं आहे. आणि इथे परत एकदा नितेश उंच फटका जरूर चढवला मात्र लॉंग ऑन डाऊन दी बॉल. आणि काय सुंदर कॅच आहे. दुसरा फलंदाज इथे बाद होईल. 2 गडी बाद. 4 धावा भूमी इलेव्हन कुंदे. पुन्हा एकदा बघू. हा प्रयत्न होता. लॉंग ऑनला उचलला चेंडूला मात्र हवेमध्ये एलिव्हेशन जास्त मिळालं. जी लांबी त्यामुळे कमी मिळालेली आहे. फटका खेळताना एवढी काळजी घेणं गरजेचं असतं की फटका जास्त हवेत जाणार नाही. आणि आपण बघितलं की चेंडू वर आलेला आहे म्हणजे स्वीट स्पॉटच्या पण वर आहे. त्यामुळंच इथे चेंडू हवेमध्ये गेला जास्त. स्वीट स्पॉट वरती चेंडू आल्यानंतर तो निश्चित खूप लांब जातो. आवाज सुद्धा अत्यंत गोड येतो तिथे बॉल बॅट मधून. धावफलकावरती 4 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे नितेश गोलंदाज. यश मिळवतोय नितेश. पहिल्या षटकामध्ये यश मिळालं होतं अक्षयला. या षटकामध्ये नितेशला देखील. दोन्ही फलंदाजांच्या पायाशी यश रुंजी घालते. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव. अद्यापपर्यंत ध्रुव इलेव्हन खारबावची गोलंदाजीला आता धार चढलेली आहे. यस 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 कव्हर्सला अत्यंत सुंदर फटका. कॅप मध्ये 4 रन. चांगला फटका बघायला मिळतोय. इथे रूम मिळाला होता, जागा बनवली आणि डावा पाय पुढे टाकताना कव्हरच्या डोक्यावरून एक सुंदर असा इनसाइड आउटचा हा फटका आहे. 4 धावांबरोबर धावफलक पोहोचतोय 8 वरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8. भूषण स्ट्राइक एंड वरती असेल. पहिल्याच बॉल वरती चौकार चढवून भूषणनं सुरुवात केली. मागच्या मॅच मध्ये देखील भूषण कडून अशाच प्रकारची फलंदाजी बघायला मिळाली होती. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. तर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाजाकडून मात्र कनेक्शन पूर्ण फसलेला आहे. इथे बघूया हा चेंडू थोडीशी उंची जास्त राहिली चेंडूला. भूषणचा अनुमान तिथे पूर्ण फसलेला आहे की त्याला वाटलं की खाली राहील चेंडू. इथे मात्र लेंथ बॉल होता, पुढे टाकलेला, अक्रॉस द बॅट फिरवला मिड विकेटला. 1 धाव भूषणला केवळ प्राप्त होईल. एका धावेसाठी हा रणरणचा संघर्ष आहे. दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक देखील प्रभावी आहे. केवळ 6 धावा या षटकातून आल्यात आणि एक फलंदाज नितेशनं जरूर टिपलेला आहे. 4.91 ची सरासरी आहे आणि अशी सरासरी राहिली तर 4 षटकामध्ये फक्त 19 होतील आणि 19 डिफेंड करणे या मैदानामध्ये खूप अवघड आहे. जरी रात्रीचा वेळ असेल तरी सुद्धा आपण बघतो की थंडी थोडीशी वाढलेली आहे. मिड विकेटला इथे परफेक्ट आहे. गोड आवाज आहे. जे टायमिंग कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड होतं. 6 धावा. चांगली बातमी षटकाच्या सांगतेला. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा आणि अडखळत चाललेली गाडी आता रुळावरती आलेली आहे. षटकार धावफलकावरती आहेत धावा 15.
15 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. खूप सुंदर फटका. धावांची गरज, आपण म्हणतो ना की दुष्काळ पडलेला, तर तहान लागलेली एखाद्या माणसाला, आणि तहान लागलेली असताना साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा काय असतो, अमृतासारखा वाटतो. मग तो विचार करणार नाही की हे पाणी कुठलं जारचं आहे, कुठलं बिस्लरीचं आहे, का अजून कुठल्या ओढ्याचं आणलंय की नदीचं आणलंय. पाणी, तहान लागल्यावरती पाणी मिळायला खोटी की आपण घटा 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 ते घशाखाली टाकणार आणि मग तिथून पुढं होणार नाही, मला जारचंच फिल्टर पाणी पाहिजे. मग तहान नसेल लागली तर म्हणणार नाही फिल्टर नाही, मला बिस्लरी पाहिजे. पण पहिल्यांदा पाणी महत्वाचं असेल. इथं 6 धावा शेवटच्या चेंडूवरती आलेल्या आहेत. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भूषणना 5 धावा, तर संकेतनं मागच्या चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे. अगोदर 2 चेंडूमध्ये 2 धावा भूषणकडे होत्या, आता तो 8 धावसंख्येवरती आहे. 15 धावा धावफलकावरती, अजून 2 षटकं शेवटची शिल्लक आहेत. नेहल गोलंदाजी मार्कवर. युवा खेळाडू आहे नेहल. या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये देखील तो चमकला, बराच वेळ फलंदाजी करत होता. उजव्या हाताने राऊंड विकेट आणि भरपूर खराब चेंडू आहे. नो बॉल बीमर बॉल. आता आपल्याकडे एक संकेत आहे की 2 बीमर टाकले ना की गोलंदाजाला बंदच करायचा. पण क्रिकेटचा कायदा काय सांगतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्रिकेटचा कायदा तसं सांगत नाही. एक बीमर आलेला आहे, या उंच चढवलेला हा फटका आणि थेट समालोचन कक्षाच्या समोर सलामी, षटकार. बावीस धावा 2 गड्याच्या. हा पॉली बनवला चेंडूला, पाहायचं बॅटचा स्विंग काय भयानक होता, टायमिंग बेमिसाल, आणि लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत सुंदर फटका. बॅटची ग्रीप तुम्ही बघितली असेल फलंदाजाची, किती मजबूत होती. ती मजबूत असेल, ती जर थोडीशी खाली ओव्हर होत असेल किंवा सैल होत असेल तर तुम्हाला मोठं टायमिंग पकडता येत नाही. 22 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकदा एका मॅच मध्ये सुनील गावस्कर खेळत होते आणि सुनील गावस्करांना असं वाटायचं की बॉल हवेत जातोय, पण का जातोय हे काही कळत नव्हतं. ज्यावेळेस ते लंचला मैदानाच्या बाहेर आले त्यावेळेस त्यांनी फोन लावला वसंत आलमाडींना आणि त्यांना विचारलं की जरा टीव्ही रिप्ले बघून दाखवा, सांगा मला की काय चुकतंय माझ्या बॅटिंग मधलं. मग आलमाडींनी बघितले काही शॉट सुनील गावस्कर यांचे आणि त्याला सांगितलं की तू ग्रीप आज थोडीशी वर पकडलेली आहे, थोडीशी खाली पकड, जो नेहमी पकडतो तशी. आणि तिथून पुढे सुनील गावस्करांचे फटके सुरू झाले, त्यांना जसे हवे तसे फटके यायला लागले. तर असं होतं कधी कधी की आपल्या चुका होतात आणि आपल्या लक्षात येत नाही. धावफलकावरती 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. इथे मी बघितलं की ग्रीप जी होती अतिशय मजबूत होती आणि त्यामुळेच एक मोठा फटका भूषणच्या बॅट मधून आलेला आपल्याला बघायला मिळाला. उजव्या इशीच्या बाहेर यास हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, फलंदाज बाद आहे, धक्का बसेल इथे तिसरा. भूषण चांगल्या फॉर्म मध्ये, मला वाटतं चांगलं कनेक्शन होतं, मात्र दुर्दैवी आला, क्षेत्ररक्षक समोर आहे. फलंदाज भूषण बाद. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बराच बाहेर होता. क्रिकेटचा एक नियम आहे की तुम्ही शरीरापासून लांब खेळा, बॉल हवेत जाणार, 100% हवेत जाणार. आणि तेच झालं इथे की जी लांबी मिळायला पाहिजे होती लांबी मिळाली नाही. चेंडू जास्त हवेत गेला आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं कुठलीच चूक केली नाही. चांगला झेल आपल्याला बघायला मिळतोय. आणि तुम्ही बघा ज्या स्टाईलनं त्याने कॅच घेतला. ऑस्ट्रेलियन्स असे वरती कॅच पकडतात आणि थोडासा हात खाली आणतात, बरोबर शरीर देखील थोडंसं खाली झुकवतात. त्यामुळे काय होतं की बॉलची जी एनर्जी, जो फोर्स आहे तो तुमच्या शरीरामध्ये सामावला जातो. जर तुम्ही हात खाली आणला नाही तर तुमचा हात सुद्धा बॉलला तेवढाच प्रतिकार करेल.
धावफलकावरती 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि रोशन ऑन स्ट्राइक. खोलवर टप्प्याचा चेंडू रोशनसाठी. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू आहे. 1 धाव इथे मिळते आणि धावफलकावरती 23 नोंदवले जात आहेत. तिसऱ्या षटकामध्ये भूमी 11 कुंदे. चांगला फटका स्क्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच चांगलं होणार आहे. धावफलकावरती पुढे पोहोचेल. स्कोअर 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. नेहल षटक संमिश्र राहिलेलं आहे. 2 चेंडू अजून टाकायचेत नेहलला. 9 धावा अजूनपर्यंत त्याने खर्च केले. ते गडी सुद्धा बाद केलेले आहेत. यासूनच खेळलेला फटका कोण घेणार कॅच. वाईडिश मिड ऑफ तिथे पोहोचतोय आणि चौथा फलंदाज या षटकातला दुसरा फलंदाज भूमी 11 कुंदेने गमावला. हातोडा टाकायचा प्रयत्न केला होता चेंडूवरती. लोहाराच्या कडे गेल्यानंतर त्याच्या आयरनीवरती असाच हातोडा मारला जातो आणि चेंडूला तसाच मारण्याचा प्रयत्न. चेंडू वर हवेत गेलेला आहे. तो खाली यायला हवा होता पण खूप लवकर लेट फटका झाला असं म्हणू शकतो आपण. बघा वरती आलाय चेंडू आणि तिथे गोलंदाजाला शक्य झालं नाही तर मात्र वाईडिश मिड ऑफ वेगानं पोहोचला चेंडूच्या खाली. धक्का बसेल तो चौथा. चोवीस धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना या धावा आलेल्या आहेत. तर नेहल 2 विकेट या षटकामधून काढतोय. अजून एक चेंडू नेहलला टाकायचा आहे. बघूया विकेट अजून एखादी काढून देतो की अधिकच्या धावा खर्च करतो. 9 धावा आतापर्यंत आहे. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत नेहल कडून. अविनाश स्ट्राइक एंडवर. 24 धावा 4 गडी बाद. भूमी 11 कुंदे. परत एकदा बाउन्सर होता. लेट कट करण्याचा प्रयत्न फसला. बाउन्सर वरती यश प्राप्त झालं ते गोलंदाज नेहलला. यस 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 पाहिलं आपण. खूप लेट खेळायचा प्रयत्न केला मात्र चेंडू तोपर्यंत फरार झाला होता. 3 षटकांचा खेळ याबरोबर पूर्ण होईल. धावफलक 24 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये भूमी 11 कुंदे. शेवटचे षटक यानंतर टाकायचंय मात्र चौथं षटक आहे आणि पुन्हा नवीन गोलंदाज. ऑप्शनल म्हणता येणार नाही कारण अलीकडे कुठली टीम जर बघितली तर 5 चांगले गोलंदाज घेऊन येतात आणि विशेष म्हणजे पर्यायी 6 व 7वे गोलंदाज देखील प्रत्येक टीम मध्ये असतात. आपल्या विभागातलं क्रिकेट खूप सेफ झालेलं आहे. खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. गावोगावचे संघ इतके तगडे तयार झालेले आहेत की गोलंदाजी भरपूर संघांमध्ये आणि विशेष म्हणजे फेकी गोलंदाजी पूर्ण हद्दपार झालेली आहे. एक काळ आम्ही बघायचो. खरं तर पुण्यात आम्ही बघायचो 2007 ते 12 हा टेनिस क्रिकेटचा अत्यंत खराब काळ होता. इतके फेकी बॉलर्स असायचे त्यामुळे काय झाले की संघ बंद झाले. बरेचसे गावचे संघ बंद झाले. पॅकर सिस्टीम आली. मग हाफ मध्ये एखादा संघ चांगला तयार होत असेल तर तिथे हाफ मध्ये खेळायला संघ नसायचे. आयोजकांना 32 संघ कव्हर करणं कठीण व्हायचं आणि संकटात सापडलेलं क्रिकेट होतं. मात्र प्रीमियर लीग मुळे पुन्हा गावोगावचे संघ तयार झाले. गावोगाव प्रीमियर लीग आल्या आणि क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून गेला. आपल्याकडे मात्र अजूनही नॉकआउट मॅचेस आहेत. आम्ही पुण्यामध्ये बघतो नॉकआउट मॅचेस क्वचित बघायला मिळतात. प्रीमियर लीग बघायला मिळतात. साखळी मॅचेस बघायला मिळतात. 2007 ला मी साखळी मॅचेस घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्न आमचा पूर्ण फसला होता. अनेक संघ काही मॅच शेवटच्या खेळायला आलेच नाहीत. याबरोबरच इथे चांगला चेंडू. शेवटचं षटक अनिकेत गोलंदाजीसाठी तयार आहे. अविनाश संकेत ही जोडी मैदानामध्ये शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी बघायला मिळेल. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. पोझिशन जरूर बनवली होती त्याने तिथे मात्र कनेक्शन मिळालं नाही. टायमिंग मिळालं नाही. निर्धाव चेंडू आणि अनिकेत परत एकदा संकेतसाठी. ओहो इथे आतली कड घेतल्यानंतर स्क्वेअर लेगला चेंडू आहे.
एक धाव एव्हाना प्राप्त होणार आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. ओ हो, इथे एकलव्याची दुसरी आवृत्ती आहे. कुठून चेंडू फेकलाय थेट टेस्टांवरती. फलंदाज बाद आहे. पंचांनी जरी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, फलंदाज मात्र क्रीज सोडून पुढे आलेला आहे. तर बघायचे निर्णय तिसरे पंच चेक करतील रिप्ले बघितल्यानंतर. आणि स्क्रीनवरच हे रिप्ले आपल्याला पाहायला उपस्थित आहेत. तर पाहायचंय बॅट हवेतच आहे आणि फलंदाज बाद आहे. एक गोष्ट महत्वाची आहे की फलंदाजाला पहिल्यांदा कळतं, क्षेत्ररक्षकांपेक्षाही फलंदाजांना पहिल्यांदा कळतं आपण क्रीजमध्ये पोहोचलेलो आहे की नाही. आणि त्यामुळे मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की फलंदाजाला असं वाटलं ना आपण बाद आहे. पूर्वी एक वेळ अशी व्हायची, ज्यावेळेस लाईव्ह नसायचं ना त्यावेळेस फलंदाज जागा सोडायचे नाहीत, थांबून राहायचे. आणि मग पंच देखील कधी कधी असा निर्णय फलंदाजाच्या बाजूने जायचा. मात्र आता चान्सच नाही फलंदाजाला, की त्याला माहिती आहे की मी पोहोचलेलो नाहीये. पंचांनी जरी तिसऱ्या पंचांकडे बोट केले तरी मला रिझल्ट काय येणार आहे तो. त्यामुळे तो ग्राउंडमध्ये थांबत नाही. अनेक स्पर्धांमध्ये रोज आम्हाला हे चित्र बघायला मिळतात. फलंदाज बाद आहे की नाही हे पहिल्यांदा फलंदाजालाच समजतं धावबादच्या निर्णयामध्ये. याबरोबर एक चांगला चेंडू. ओ हो, इथे 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 काळ आला होता पण वेळ आली नव्हती. 2 धावा मिळणार आहेत. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. तिसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव पूर्ण होते का हे देखील तिसऱ्या पंचांकडे कदाचित विचारलं जाईल. 22च्या ह्या धावा आल्यात आणि आता फलंदाज बाद आहे की ते पुन्हा एकदा चेक करायचंय. जिथे पहिली धाव पूर्ण होणार नव्हती, सोपा निर्णय होता आणि आपण इथे बघतोय क्रीज मध्ये सुरक्षित आहे फलंदाज. 3 धावा मिळतील. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. अनिकेत चांगलं षटक टाकत होता अनिकेत. मात्र एक चेंडूही खराब नव्हता. इथे क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी तारंबळ झाली आणि 28 धावा येत आहेत. तिथे पुन्हा एकदा चांगला चेंडू अनिकेत कडून. 4 चेंडू मध्ये एकही शॉट परफेक्ट बॅट वरती येऊ दिलेला नाहीये. 3 धावा जरूर आल्यात एका बॉल वरती, मात्र त्या ओव्हरथ्रोज मुळे आलेल्या आहेत. वाईड बॅट्समॅनचा रेफरल आहे. तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपल्याला इथे DRS कॉल केलेला बघायला मिळेल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना बघावं लागेल. इथे आपण बघतो की फलंदाज शफल झालेलेच असतात, त्यामुळं दुसरी लाईन ही ऍक्टिव्हेट असते. अशा पद्धतीमध्ये हा चेंडू कुठून जातोय तर फलंदाजाच्या रीच मध्ये आहे आणि त्यामुळं फेअर डिलिव्हरी. वाईड साठी आपण बॅटर रीच टू दी बॉल, फलंदाज कक्षेत असेल तर जरूर तो वाईड दिला जाणार नाही. त्यामुळं तो नियम सुद्धा आपण नीट लक्षात घेतला पाहिजे, नीट माहिती घेतली पाहिजे त्या नियमाची. उजव्याच्या बाहेर कट केला चेंडूला. बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर येतो. 1 धाव इथे मिळते आणि हे षटक चांगलं राहिलं. 4च धावा केवळ या षटकामध्ये आपल्याला आलेल्या बघायला मिळालेल्या आहेत आणि एकूण धाव फलकावरती धावा इथे आपल्याला बघायला मिळतील 29 धावा. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षकांना समालोचकांचे दर्शन घडते. ओहो, फलंदाज बाद आहे. धक्का बसेल इथे अजून एक. 6वा. 29 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि विजयासाठी 24 चेंडू 30 धावा. ध्रुव 11 साईश खारबाव या संघाला 30 धावा बनवायच्यात. लक्ष दिसत असेल सोपं, मात्र रात्रीच्या 2:30 वाजता ते सोपं असेल का याचं उत्तर येणारा काळ आपल्याला देणार आहे.
चला, क्षेत्ररक्षक तर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाजी करणारा संघ अजून बाहेर येतोय, पण तुम्हाला ओपनर्स लगोलग मैदानामध्ये सोडावे लागतील. टेनिस क्रिकेटचं एक बरं आहे की तुम्हाला ना पॅड बांधायचे, ना थाय पॅड बांधायचे, ना ग्लोव्ज घालायचे, ना हेल्मेट घ्यायचे, ना काय अजून घ्यायचे. फक्त एक सेफ्टी गार्ड ठेवा जवळ आणि जा मैदानामध्ये. त्यामुळं टेनिस क्रिकेटमध्ये जी वेळ आहे ना, ती वेळ 1.5 मिनिटाची नसावी टाइम आउटची. मी अनेक वेळा मागणी केलेली आहे की ती अर्ध्या मिनिटावरती आणा. तुम्हाला काय आयुध घ्यायचीच नाही बरोबर. आणि होईल जरूर टेनिस क्रिकेटमध्ये देखील असे एक सेंट्रलाइज असोसिएशन होईल जी रूल्स आणि रेग्युलेशन्सला कंट्रोल करेल. ते होणं गरजेचं आहे. अजून चांगले बदल क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर बघूया फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होईल टीम. ध्रुव 11 साईश खारबाव, तर क्षेत्ररक्षणासाठी भूमी 11 कुंदे. 29 धावा भूमी 11 कुंदेच्या, 30 धावांची गरज आहे इथे ध्रुव 11 खारबाव संघाला. लक्ष कागदावरती छोटं असेल, मात्र प्रत्यक्षात काय आहे या लक्षामध्ये, किती ताकद आहे, किती दम आहे, हे आपल्याला कळेल दमदार आवाजामध्ये. अर्थातच आपण ऐकाल आपलेच मुरबाडचे सुपुत्र, मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज घुमला जातो, ज्यांचे व्हिडिओज, आवाजाचे एक एक डायलॉग हजारो प्रेक्षक बघतात, ऐकतात, लाईक करतात. तर योगेश वाघ सरांना मी इथे निमंत्रित करतो. थँक्यू. हे पा पेन किलर स्प्रे ज्यांच्याकडे असेल त्यांनी आणून द्या. कोणी खेळाडूंनी स्प्रे घेऊन गेलेला इथे आणून द्या. थँक्यू नरेशजी डोमे सर. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतो. एक महत्त्वाचा सामना एका साईडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे टीम ध्रुव 11 खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध भूमी 11 कुंदे. भूमी 11 कुंदे क्रिकेट संघाने धावा बनवला 29 आणि विजयासाठी ध्रुव 11 खारबाव क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 30 धावा. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल हा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द भगवा चषकाचा हा दैदीप्यमान मंच. आणि या मंचावरती खऱ्या अर्थाने ज्या रखरखत्या ट्रॉफी ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रत्येकाचं मन ओढून घेणारे ट्रॉफी ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. ध्रुव 11 खारबाव. पहा विकेट कीपर चेन खोलून दाखवा. समस्या अशी आहे की तुमच्यावरती ईडीची चौकशी लागली आहे. यस, आर पार कार्यक्रम फिट, ईडीची चौकशी दूर, काडी लावून विडी ओढली. ओके, अंगारा बार रामदेव. जरा जवळ वाघ आहे पण बिना शेपटीचा आहे, नाही खाणार. यावेळेस हो फटका कमालीचा, आणि जसा बॉल बॅटवाला तसा मात्र खवा शॉट. लावणार नाही दिवा, शॉट खेळलाय खवा. हानगा हवा, नाहीतर घेऊ का जावा. तिथे षटका. फटका कमालीचा आलाय. संगीत देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं.
पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. अरे यार काय फासल्या दुखायच्या आणि काय. अरे यार पहिले बॉलवर षटकार मारला तर तुम्हाला वाटला काय ना हर रात चांदनी नाही होती. एक एक रात में हेडर भी बाहेर आता है, खैज भी बाहेर निघता है. इथे जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर तिथे जरूर असा बॉल आला का काय सांगायचा. फार फासल्या दुखवायची बारी. आयडेस लगाव, झेंडू बाम लगाव, सब घुमाव. इथे मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस देखील हो खोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता. बाप्पा पंच तुम्ही सावध राहा का. तुमचे मग होतो फिल्डर वाकून वाकून हिंडतो पटकन ढेंगा बडी शिरल. काय सांगायचं आहे. परंतु जरूर जाऊया. प्रयत्न भरपूर केले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावा रोखायचे आहेत. 21 चेंडूवर 23 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे ध्रुव 11 खारबाव टीमसाठी. स्पर्धा खऱ्या अर्थाने मी टेनक्रिक लाईव्हचे संपूर्ण टीमचं कौतुक करेल. इथे फटका सरळ बॅटनं बॉल थांबत नाहीये. इथे मात्र ओहो लाजवाब. एकाची वाढली दाढी दुसऱ्याने वाढली इडी. चेंडू गेला मात्र या शिडी शिडी. धावा 4 चौकार. खऱ्या अर्थाने पहा टेनक्रिक लाईव्हची जी टीम पाहतो ना त्यांचं कौतुक कासाठी करेल मित्रांनो. आता आपण निवांत बसलो तर आपल्या डोळ्यावरती झोप येते. त्यांना एक चेंडू कव्हर करायचा आहे. बादची टॉप एज आणि तिथे फलंदाज बाद. एक चेंडू कव्हर करायचा आहे. नाईटचा शेड्यूल कंप्लीट करून पुन्हा तीच टीम जी आपल्याला डे फॉर्मॅटमध्ये काम करताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने त्यांचं यासाठी कौतुक करावं लागेल. जसे आमचे निखिलजी ठोंबरे सर 3 दिवस भरपूर मेहनत घेतली. हेड खराब झाले. मैदानाच्या आतमध्ये 11 धावा आहेत. निश्चित ते आमचे मित्र आहेत खऱ्या अर्थाने. निश्चित सातत्याने जर पाहिलं जरी करण पाटील खारबावाल्यावर तुमच्याकडे झोपतो बघा. तो अर्धे ग्राउंड मध्ये गेला ते सांगतो करण पाटील. जाडा जुडा घट्टा घुट्टा मीडियम बांध्याचा आडे बांध्याचा 1.25 क्विंटल बोजा बारदान काट छाटके फलंदाज करण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. खऱ्या आता स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे पंच दाखवले जातात. आमच्या कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल कारण की अतिशय सुरेख क्वालिटी टेनक्रिक लाईव्हची पाहतोय. खऱ्या अर्थाने हे लाईव्हच्या माध्यमातून जे खेळाडू तारे सितारे जे आतापर्यंत पोहोचवले ना टेनक्रिकचं भरपूर मोलाचं सहकार्य आहे. अगदी माझ्यापासून देखील पहिला सुपला शॉट आठवत असेल. वाहोली इथे ही स्पर्धा चालू होती. तिथे लाईव्ह आपलाच होता. तिथे निखिल ठोंबरे सरच होते आणि तिथे तो सुपला शॉट खेळला होता हरीश मिरकुटेने आणि तिथून पहिला सुपला शॉट हरीश मिरकुटेने खेळला होता आणि तो डायलॉग माझ्या मुखातून निघाला होता. परंतु आता भरपूर जण काय सांगता माहित आहे का. अमक्यानं खेळला, तिथं खेळला, तमक्यानं खेळला, अमुक खेळला. परंतु त्याचं थेट उदाहरण टेनक्रिक लाईव्ह आणि निखिल ठोंबरे सर आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर हा चेंडू आपल्याला थोडासा गलफटलेला पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती शेवटचे 19 चेंडू 18 बस. हे बघा हे बघा याला सांगतात जलवा नाहीतर काय सांगतात दुधी भोपळा केळा हलवा. तिथे पहा इथे पुन्हा एकदा थोडंसं प्रयत्न केले होते. या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे सर. खऱ्या अर्थाने पहा प्रत्येक टीमसाठी आणि प्रत्येक टीमशी संपर्कात राहून उद्याचा शेड्यूल कसा चालू होईल हे संपूर्ण ध्येय मित्रांनो आयोजकांसाठी यासाठी कौतुक करावं लागेल. तालुका हाफचे मला वाटतं 12 टीम होते परंतु तो फॉर्मॅट कमी दिवसात व्हावा यासाठी पहा टीम कमी करून जो शेड्यूल खऱ्या अर्थाने हे एक वेगळं धोरण नकुलदादा भांडे सरांचं आपण पाहतोय. चला 18 चेंडू 17 धावेची गरज आहे आणि यावेळेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग वाले हो तुमचे बॉलरचं नाव सांगला तुमचा 12 गडी करीतो कोण आहे पहा. खऱ्या अर्थाने निश्चित रोशन आलाय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी 18 चेंडूंना 17 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सुनीलजी माळी सर आणि त्यांचे आवडते जे समालोचक म्हणजे निखिलजी ठोंबरे सर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक अपडेट
खऱ्या अर्थाने टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोशन तयार, फटका इथे धुवाधार, तिथे बॉल हवेत. बापा रे, ये क्या हुआ. अरे ह्या वेगळाच कार्यक्रम झाला. रट्टा पहा, आजार भरपूर बेकार झालाय. हो हो, पहा मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल. चेंडू आवाखाच्या बाहेर होता, जंप घेतली, चेंडूला गॅदर केलं आणि अगदी 1 फूट आतमध्ये पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आला. मी कॅमेरामनचं कौतुक यासाठी करेल. मी मगाशीच म्हटलं होतं, पहा संपूर्ण नाईट जी जागून एक एक पॉइंट शोधायचा आहे, हीच खासियत आहे या वाहिनीची, ती म्हणजे टेन क्रिक लाईव्हची. यासाठी तिला ओळखलं जातं. कॅमेरामनचं कौतुक करेल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो ना मित्रांनो, स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु टेन क्रिक लाईव्ह ज्या पद्धतीने एक एक अँगल म्हणजे कुठल्याच खेळाडूवरती अन्याय होऊ देत नाहीये, ही खासियत आहे, हीच ओळख आहे. म्हणून मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारी असलेला बेल आयकॉनचा घंटा मात्र दाबायला विसरू नका. आणि यावेळेस गेलो फटका इथे धुवाधार, परंतु बेकार. खोक्यात खोका, माचीचा खोका दूर दूर मारला षटकार. हे बॅट्समनचा आहे तरी कसा डोका. अरे बाप्पा रे. तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. जे संगीत, ज्या संगीताला खऱ्या अर्थाने जी चालना मिळाली, स्क्रीनवरती आपण पाहतोय डीजे धनू. पहा, थंडी वाजले, कुडकुडले, त्यांच्या चेहऱ्यावरती पहा किती हास्य. अतिशय नामांकित. म्हणून म्हटलं जातं, नका लावू तुम्ही ओ खेटा, बांधुनी डोक्याला फेटा. नाव आहे डीजे, तिथे नाही गाणार गाना, वाजवणार गाना तो आहे धना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे बॉल शिल्लक आहे 16. धावेंची गरज आहे इथून पुढे, ते म्हणजे 11. 16 चेंडू, 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहायला मिळते. एका साइडनं ध्रुव 11 खारबाव, तर त्यांच्या विरुद्ध भूमी 11 कुंदे. स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, डाऊन द ग्राउंड, नो हलिंग नो डुलिंग, जागेत पंप करिंग. कार्यक्रम फिट झाला. बायको देखाय गेला, पण मेवणी पटकून आला, फुसकून काम. फलंदाज बाद. खूप चांगलं संगीत. योगेश सर मैदानाच्या आतमध्ये साईश खारभाऊ संघ खेळतो आणि त्यामागं सर्वात महत्त्वाचं योगदान आहे ते आमचे दिनेश यशवंतराव सर आणि त्याचबरोबर कालू सर यांचं. ऑनस्क्रीन आपण पाहतात नकुलजी भांडे, त्यांच्या चेहऱ्यावर एक थोडीशी निराशा का पाहायला मिळते, त्याचं कारण मी सांगतो. का नाही, संध्याकाळ जशी झाली ते ऑफिशियलला खुश करतात कायम, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक निराशा आहे. BTCL बरोबर ना, BTCL चालू आहे ना भिवंडीमध्ये, त्या BPL, त्यामुळं जो भिवंडीचा संघ होता या स्पर्धेमध्ये उपस्थित नाही आहे, होणार नाही, तालुका आपला. आणि आमचे दिनेश यशवंतराव सर आले, त्यांनी सांगितलं आपण पनवेलला कॉन्टॅक्ट करू. तो एक जर संघ आला तर आमचे पूर्णपणे 12 संघांचा लॉट्स होता, तो कमी केला, 8च घेणार आहोत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये. तो संघ जर आला तर उद्या ते लॉट्स आपण कंप्लीट करणार आहोत. ओर टू कमेंट बॉक्स. यस, पहा निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि त्यानंतर त्यांच्या हातात होता तो म्हणजे तेळगुळ आणि ते आस्वाद घेत होते. ते म्हणत होते तेळगुळ घ्या, गोड गोड बोला. जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 19 धावा बनल्या आहेत आणि शेवटचे 14 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. पहा स्क्रीनवरती, ओहो बस विकेट किपर. ह्या डेंजर कार्यक्रम बाबा, थोडक्यात कार्यक्रम बोजा झाला. असा जर कार्यक्रम केला तर धन व्हायची.
महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल 60 रुपये लक्ष्मी सेल टॉक टुक टॉक टुक टॉक टुक 13 चेंडू 10 20 बनल्यात 13 चेंडू 10 धाबा काही होऊ शकतं स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. चेक सध्याच्या घडीला हे आमचे आयोजक आपण ऑनस्क्रीन पाहतायत सुनीलजी माळी सर, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. रात्रीचा दिवस त्यांनी केलेला. अरे तो काय सांगायचं ते फिल्डर बरा उलट्या उड्या मारायची धन झालेली काही का असे ना. आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त. मी यासाठी निखिल सर म्हटलं खऱ्या अर्थाने पहा अनेक स्पर्धा आहेत, अनेक स्पर्धांना भरपूर कुठून कुठून स्पॉन्सर काय काय लाभतं, परंतु खऱ्या अर्थाने या येवण जोडीचं याचसाठी कौतुक करेल ते आज आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या गावाच्या मानाची स्पर्धा तो म्हणजे भगवा चषक. गेले 30 वर्षे खऱ्या अर्थाने निश्चित त्यांचे सहकारी संपूर्ण दखल घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक नवीन वेगवेगळं फॉर्मॅट प्रत्येक सीझनमध्ये कसा वापरला जाईल हे उद्दिष्ट मनामध्ये ठेवून दोन्ही आयोजक अर्थात ही एवन जोडी नकुलजी भांडे सर, सुनीलजी माळी सर रात्र दिवस मेहनत घेत आहेत आपल्या स्पर्धेसाठी. पहा जाऊया मैदानाच्या आतमध्ये 21 बनल्यात. सर्वात महत्वाचं ही फक्त 2 नावं आहेत. सर्वात महत्वाचं काय योगेश सर, ही फक्त 2 नावं आहेत सुनील माळे आणि नकुलजी भांडे, पण त्यांच्या मागे जे 130-35 जण आहेत ना ते सर्वात महत्वाचे आहेत. कारण आपण सातत्यानं जर पाहायला गेलं सुनीलजी माळे यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा भरवली जाते, नकुलजी भांडे नियोजकाच्या भूमिकेत आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं योगदान गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, त्यानंतर युवा पिढी असेल, त्यांचं महत्त्वाचं योगदान पाहायला मिळतं आहे. त्यांचा आपण विशेष धन्यवाद करू. 12 चेंडू 9चं समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. सुनील माळे क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित सौजन्य सध्याच्या घडीला जे आकर्षक असं चषक आपण पाहत आहेत, जे प्रत्येकाला दिलं जातं, म्हणजे टीमचं ओनर असेल, पाहुणे असेल, त्यांना दिलं जातं आहे. ऑटो कमेंटर बॉक्स. मॅच मध्ये खऱ्या अर्थाने निश्चित रंगत येईल का हा फार महत्वाचा भाग राहणार आहे. कारण की आता 11 चेंडूंना 9 धावांची गरज आहे. 21 बनले आहेत. गोलंदाजाला इथे कस दाखवावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. विनोद गोलंदाजी मारकोटी तयार होतो. 11 चेंडूंना 9 धावा खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. ह्या धावा फार इम्पॉर्टंट आहेत. हे चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत कारण इथे जिंकायचं आहे ध्रुव 11 खारबावला देखील आणि भूमी 11 कुंदेला देखील. परंतु या सामन्यामध्ये कुठला ना कुठला एकच संघ जिंकणार आहे. मग तो कोण? ते 11 चेंडू आणि 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतो विनोद. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. नाईला झाला कार्यक्रम. काय सांगायचा, बॅटीला नाही ठोकत पण काय सांगायचा, कसा तरी अंगाबिंगाला या पंच सांगतायत. बॉल खेळला बाप्यानं पण रन आला बाईचा. इथे याच बाईकच्या स्वरूपात एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 8 धाबा जो आपण पाहतो 10 चेंडू 8 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः कौतुक आपण कुमारदादा गडगे यांचं करू. सकाळी 8 वाजता आल्यानंतर जो मशीनचा दांडा आहे ना तो त्यांच्या माध्यमातून मारला जातो. ओटो कमेंटर बॉक्स. म्हणजे जानलीवर यावेळेस हो इथे जरूर 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 यस कुमारदादा गडगे ज्यांचं म्हटलं तर निश्चित एक स्क्रीनवरती आपण पाहतोय आणि त्यांचं कौतुक यासाठी स्माईल पहा चेहऱ्यावरती. पहा डोळे मोठ्या जीवावरती काड्या लावून उचकले जात आहेत. कारण सकाळी 8 वाजता यायचा आणि जानलीवरला चालू करायचा फाट 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 तिथून पुढची प्रोसेसर चालू तर आता रात्री जोपर्यंत शेड्यूल कंप्लीट होईपर्यंत. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाव्यांची गरज आहे 6:24 मांडल्यात. कन्यादान करस महं महं आत्महं पुराणात्मा डोळ्याला पाणी लावा नसतील तर 2 कुयलीच्या शेंगा चोळा. काय करणार. शेवटचे 9 चेंडू आता 5ची गरज आहे. 25 बनल्यात. 9 चेंडू 5 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. कोसऱ्या बॉल होता दाबून मारला ढेंगपट्टीतून बॉल गेला सुळसुळीत गेला पुळपुळीत गेला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो का नाही 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 हाय 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 असे चालू आहे कार्यक्रम काही का असे ना. परंतु मॅच मध्ये मात्र अजूनही दम धरलाय भूमी 11 कुंदे संघानं. इथून मॅच सामना सोडायला तयार नाहीये.
पहा कुक्षे संघ आपल्या गाड्या पण सर्व्हिसिंग करून ठेवा, गरम करून ठेवा. यास पहा कसे जांब्या देतात पहा. जाऊया 8 चेंडू 4 धाब्याची गरज. हलक्या हातानं पुन्हा एकदा कसोटी चालू झाली. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न शतरक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचला. धाबाची संधी आहे इथे, वेगानं 2 तर धावा बनल्यात आणि 2च धावा. आता मात्र मॅच मध्ये आपण पाहू शकाल शेवटचे 7 बॉल 2 धावेची गरज. 28 बनल्यात. शेवटचे 7 चेंडू आणि 2 धावा बनवायच्या आहेत. बनल्या जाणार का या मॅच मध्ये? दोन्ही संघ नामांकित आहेत. चला कोकसे टीम आपले सर्व खेळाडू घेऊन आपण या. बघा याला सांगता काय माहित आहे का, खायला भेटायला लागला म्हणून पाणी वताय सुरुवात. म्हणजे पहा धावा येत होत्या परंतु स्विचचा फटका खेळणं योग्य होतं का? तिथे बाटला चेंडू स्पर्श झाला नाही. डॉट. योगेश सर, आज साईश खारभाऊचा संघ आपण मातोय, त्यामध्ये पराग वतारी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाही. तदनंतर ऋषभ आहे, तोही पाहायला मिळत नाही. पण जेवढे आहेत ना तेवढे बादशे आहेत आणि जबरदस्त प्रदर्शन करतायत. त्यांच्यासाठी देखील एक कौतुकाची थाप आहे. कारण सातत्यानं जर पाहिलं अनेक स्पॉन्सर आपल्याला मिळताना पाहायला मिळतात, परंतु जे खेळाडू आलेत त्यांचं प्रदर्शन चांगलं होणं हे खूप गरजेचं असतं. त्यांचंही कौतुक करू, कारण खूप मोठा शेड्यूल आहे. भिवंडी क्रिकेट म्हणलं BPL सध्याच्या घडीला चालू आहेत. अनेक खेळाडू तिथेही व्यस्त आहेत, परंतु या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं धन्यवाद आहे. ओ टू कॉमेंटर बॉक्स. खरंच कौतुक करावं लागेल, कारण की ध्रुव 11 खारबाव टीमकडे महत्वाचे खेळाडू नाहीत तरी देखील संघ खेळतो. ते म्हणतात आम्ही रडणार नाही तर आम्ही लढणार. आतापर्यंत लढत आलेत आणि लढून दाखवतायत, ही त्यांची जिद्द आहे. हिचे मैदानाच्या आत मध्ये चला 6 चेंडू 2 धाव्याची गरज. चला विकी स्पोर्ट कुकसे आपला नवरदेव घेऊन आपला वराड पण सोबत आणा आणि कोपच्यातून यावा. यास या दांडावरनं यावेळेस सालकी हाताने समोरच्या दिशेला शतरक्षक आहे, तिथे धावाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु झाला नाहीये. सामना लेबल झालेला आहे आणि विजयासाठी जर म्हटलं तर आता एका धाब्याची गरज आहे. 29 बनल्यात. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही तर नवरी मरो, पण वराड्याला जेव्हा मजबूत मिळो. इथे काय घडणार? 5 चेंडू 1 धाब्याची गरज. आता विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी हे एक धाव थांबवता येईल, परंतु नाहीये. आणि बघता बघता इथे मात्र हा सामना जिंकलाय ध्रुव 11 खारबाव क्रिकेट संघानं. हार्डलक टीम भूमी 11 कुंदे विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक. आणि लगेच कुकसे टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच वेगाने या. आपण लगेच नाणेफेकीचा कौल तिथे करणार आहोत आणि लगेचच महत्वाच्या क्वार्टर फायनलच्या सामन्याला